उद्या आपण 62 आपली जनरल बॉडी करत आहोत. 62 वर्षे आपल्याला संस्थेला झाल्या, त्याची जनरल बॉडी उद्या आपण चालू करतोय. उद्याच्या जनरल बॉडीच्या पार्श्वभूमीच्या संध्याकाळी तुम्हाला सर्वांच्यावर बोलावं म्हणून आम्ही तुम्हाला बोललेलं आहे. म्हणजे एक भेटावं म्हणून पत्रकारांना. उद्या तुम्ही असणारच आहे. गोकुळ हे कोल्हापूरच्याचं नाक नाही, महाराष्ट्राचं आणि देशाचं नाक नाही, अशी एवढी संस्था चाललेली आहे. अग्रपणे दूध उत्पादकांना जास्त दर देणारा, विकासाचे गंगोत्री वाहणारा, जिल्ह्याचा दरडोई उत्पन्न जे आपलं भारतात किंवा राज्यात एक नंबरला जे आहे, त्यात सिंहाचा वाटा गोकुळचा आहे. हे तुम्ही कुणी आम्ही नाकू शकत नाही. पण गेली 10 वर्षे, आता गेली 35 वर्षे मी तर संचालक आहे, पण गेली 10 ते 12 वर्षे मी असं कोणाला मी ह्याबद्दल तक्रार निर्माण करत नाही. जनरल बॉडी सोडून बाकी सगळी व्यवस्था चाललेला आहे. जनरल बॉडीलाच काही नवनवीन विषय उत्पन्न होतात. आणि सध्या आपल्याला एक प्रकार आहे की सोशल मीडिया, असं कोणाला सोशल मीडिया असेल, टी व्ही असेल, प्रिंट मीडिया असेल, की एखादी चांगली गोष्ट असेल ती लवकर लक्ष देत नाही, पण एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने पॉइंट आउट केली लवकर लक्ष येते. माणसाची मानसिकता आहे, त्याला मी काही बोलू शकत नाही. आणि जनरल बॉडीला धरून काहीतरी वातावरण दूषित होतं आणि परत हा तसा कारभार चालला जातो. किंवा कुठेतरी दिष्ट लावायचा प्रयत्न गोकुळच्या कामकाजाला विषयाला होत असल्या कारणानं आपल्यावर बोलावं, हितगुज करावं म्हणून मी इथं आलेलो आहे. दुधाच्या दराबाबतीत दरवर्षी चढता कमान, म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा एकूण दर बाबतीत ऐकून घ्या, दर देण्यात ऐकून घ्या. म्हणजे भारतात किंवा महाराष्ट्रात गाईच्या आणि म्हशी दुधात म्हणजे माझ्या मते 38 रुपये सरासरी किती, 38 रुपये झाला, म्हणजे 10 रुपये 38 रुपये समथिंग, 56 रुपये समथिंग म्हशीला असं पण दर सरासरी आपण ह्यावेळी जिल्ह्यातल्या सभासदांना दिलेला आहे. म्हणजे जिल्ह्यातल्या लोकांना गाईचा दर हा 38 रुपये आणि त्याच्यावरती काही टक्केवारी ती ॲक्च्युली MD साहेब 2 तास पाठवून सांगायला पाहिजे, त्या बघून सांगावं. आणि 56 रुपये समथिंग दिलेलं हे जिल्ह्यातल्या लोकांना, बाहेरच्या जिल्ह्याच्या बाहेर लोकांना एवढा दिलेला नाही आहे. हे पण मी क्लिअर करतो. म्हणजे पण जिल्ह्याला आपण सरासरी हा दिलेला आहे. आणि दरवर्षी मागच्या वर्षी कदाचित मी 55 रुपये दिला असेल, 36-37 रुपये मागच्या दिला, त्याच्यापेक्षा आम्ही 2-3 रुपये वाढ केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आयर्नचा प्रश्न जे आहे की पशुधन दर वाढू नका म्हणून आम्हाला 2 वर्ष झाले लोक सांगतात. ते जून 22 पासून आज एक आम्ही पशुधन दर वाढलेले नाहीत. मी उत्पादन खर्च वाढवून दे, रॉ मटेरियल खर्च वाढवून दे, इलेक्ट्रिसिटी वाढवून दे, पण तो बेर आम्ही नफ्यावर घेतलेला आहे संघाच्या. म्हणजे 2 वर्ष झालं जून 22 पासून 9 पैसा वाढलेला नाही. हा सगळ्यात ऐकून घ्या जे लागणार होतं आहे. जर मी बघतो मला पाठ आहे 22 जून म्हणजे 22 साली जून महिन्यापासून विक्री दर आम्ही पशुधन दर वाढलेले नाहीत. 1000 रॉ मटेरियल वाढले काय, वाढलेत. लाईट इलेक्ट्रिसिटी वाढलेत काय, मजुरी वाढले, सगळे वाढले. ते सगळं आम्ही नफ्यावर म्हणजे हेड ऑफिसच्या नफ्यावर आम्ही थोडंसं घेऊन हा विषय सॉल्व्ह केलेला आहे. हे का सांगवले, कारण हा आवश्यक बाब आहे. TMR ब्लॉक म्हणजे आम्ही जे 100% अनुदानावर NDDB कारखाना चालू आहे, त्याचा जो 15 ते 20% TMR ब्लॉक्स सेल वाढवून ऐकून घ्या. कारण वारळी वैरण, पूर्वी गायरा बिरा सगळ्या गोष्टी होत्या आणि वाळी वैरण आपल्या जनावर आपण सोडत असतो. आणि वाळी वैरणवर प्रोटीन फॅट जे काय असतील आणि गाभण राहण्याचा विषय फार महत्त्वाचा आहे, विशेष करून म्हशीचा. त्यामुळं TMR ब्लॉक्स ऐकून घ्या, कारखाना चालू करून जास्तीत जास्त ऐकून घ्या योजना ऐकून घ्या. जे आम्ही आपले शिबिर जे आयोजित केलेत, म्हणजे गाभण शिबिरच्या विषयी जे आहेत, म्हणजे त्या संदर्भात ह्या गोष्टी व्हाव्यात. सायलेज बॅग्स दरवर्षीप्रमाणे ऐकून घ्या की नुसतं जे पशुखाद्य लोक राहू नये म्हणून आम्ही बी बियाण्यावर 25% ऐवजी 35% अनुदान केलं. जे वैरनं विकास बाहेरनं जे रॉ मटेरियल आणतील त्याच्यावर आम्ही टनाला जवळजवळ मला वाटते 400 ऐवजी 1000 रुपये तुम्ही आम्ही अनुदान आपण देण्याचं केलेलं आहे. आणि ह्याच्यामुळं काय झालं, सायलेजची विक्री, सायलेजचे स्टॉक करण्याकडे कल झाल्यामुळं ऐकून घ्या पशुखाद्यसुद्धा दर वाढून नसले तरी वापर त्यांचा सुद्धा कमी करण्याचा त्याचा कल घ्यायला. म्हणजे आमचा उद्देश तोच होता की दर वाढवायचे नाहीत, गेली 2 वर्ष दर वाढवायचे नाहीत, लोकांच्या बडणी येऊ नये. आणि आपल्याला नंबर आहे की जिल्ह्यातल्या सहकार तत्वावर आमचा हा कारखाना चालत असल्याकारणानं आम्ही नाममात्र हा नफा घेतोय. मी असं म्हणणार नाही अजिबात नफा घेत नाही ते पशुखाद्याला, पण जिल्ह्यातले जे येणारे इतर जे आहेत फॅक्टर्स, कुठले ज्या खाजगी संस्था येत असतील त्यांना ह्या जिल्ह्यात रेट कंट्रोलचा भाग जर असला तर हे पशुखाद्याचा कारखाना संघाच्या मार्फत करत आहे. ह्यांचे बाहेरचे दर तुम्ही घ्यावेत. ते जर तुम्ही कंपनीचा जेव्हा कराल
तर त्यांच्या बाहेर जर आमच्यापेक्षा त्या जिल्ह्यात जास्त असणार आहेत, पण हितमध्ये ते कमी विकण्याचे त्यांना पर्याय नाही आहे. आणि कंट्रोलिंग फॅक्टर आमच्या जिल्ह्याचा असं नाही, क्वालिटी. आता क्वालिटी म्हणा तुम्ही काय करणार आहे, तर आपल्याला युरिया वापरू नये म्हणून बंधन फार आहे. पशुखाद्यामध्ये, जनावरांच्या वासुसंवर्धनामध्ये ह्याच्यामध्ये युरिया वापरला तर युरियामधनं ऑटोमॅटिक प्रोटीन तयार होतं आहे आणि शासनाने नियम केला आहे. तर माझ्या गोष्ट आहे की आमचे सगळे गोष्टी तुम्ही चेक करावेत, त्यांचे चेक करावे. त्यांचं युरिया प्रमाण 1.5-2 कोणा नावं घेणार नाही, कारण आम्ही आले कोणा बदनाम करणार नाही. ही 2-2% पण युरियाकडे वास्तुसंगमध्ये घातलेला आहे आणि त्याच्या शरीरावर परिणाम होणार ऐकून घ्या, सगळ्या गोष्टीवर परिणाम होणार आहे. आणि प्रोटीनसाठी करायला आहेत. संघानं जे नियम आहेत, मग मॉइश्चर करा, सिलिका बघा, कुठेही नॉब सोडून आमचं नाही आहे. काही एक सभासद आहेत, मी काय त्यांचं नाव घेणार नाही, तुम्ही त्यांना भेटू शकता. तर वारंवार करवीर संपर्क मांडले की मला क्वालिटीबद्दल ह्याच्यावर शंका करायचं होतं. त्यांना त्यांच्या हातानं, पण मी त्याचं नावही सांगतो, प्राध्यापक प्रवीण पाटील कावणे, त्यांनी विषय असा उपस्थित केला करवीर संपेला की माझ्या मनात शंका आहे, आणि असा होय शेवटी उत्पादक सभासद आहे किंवा एका संस्थेचा प्रतिनिधी आहे, की मला क्वालिटीबद्दल ह्यामध्ये शंका आहे आणि मी सॅम्पल स्वतः हाताने गोळा करणार. तुम्ही सॅम्पल गोळा इतर ह्याच्या करायच्या नाही आहेत. संघाच्या अधिकाऱ्यांना मी येऊन त्या मार्केटमध्ये एक घेणार आणि माझ्यासमोर तपासणी झाली पाहिजे. त्यांना आम्ही ते मान्य केलं. त्यांच्या तपासणी केल्यानंतर त्यांना अहवाल घेऊन बसल्यानंतर त्यांनी मान्य केलं की क्वालिटी आमची सर्वश्रेष्ठ आहे. बरं, ते काय आमचे विरोधक नाही, उत्पादक शेतकरी आहे. त्याने मान्य केलं. हे बरं झालं असं तुम्ही आम्हाला आधी घेऊन म्हटलं असं आम्ही उगाच बोलत बसलो नसतो. तर धचा माझा धचा करायचा. आणि मी नाव सांगलं त्याचं, प्राध्यापक प्रवीण पाटील, मला वाटतं त्याच्या शाही खोलेल्या सर्व्हिसला आहेत बघा, बरोबर ना? हां, तुम्ही माहिती घेऊ शकता, पहिला नंबर घेऊन त्यांच्यावर चर्चा करू शकतो. अनेक कुशंका आहेत किंवा अनेक माझ्या मनात वेगवेगळ्या विषय भावना आहेत क्वालिटीबद्दल. म्हणजे दुधाची क्वालिटीचं दुसरं नाव म्हणजे गोकुळ. आम्ही असं म्हणायचं आहे की आमच्याकडे संकलन करणारे, चांगल्या सुद्धा करणारी माणसं आहेत. वेगवेगळे आम्ही नागपूरला गेलो होतो. आम्हाला एक महाराष्ट्राचा सर्वात जास्त चांगला प्लॅन्ट असल्यामुळे आम्हाला एक बक्षीस होतं, नितीन गडकरी जास्त मिळालं आम्हाला. हे आमच्या सगळ्याचा अभिप्राय संचालक होते, मी आणि MD गेलो होतो. हा उत्पादक सन्मान आहे, तुमचा सन्मान आहे. आपल्याला माहिती आहे नितीन गडकरी कुठल्या पक्षाचे फार महत्त्वाचे नाही, ते सडीतोड बोलतात. एक होते नितीन गडकरींचे, ते जे आहे ते मतं परफेक्ट होते, पक्षापेक्षा काय नसतं त्यांचं. त्यांनी आमच्यासाठी बोलावं अपेक्षा नव्हती. 5 राज्याची लोक तिथं आली होती ह्या कार्यक्रमाला, त्यात एक महाराष्ट्र होता. त्यांनी सडीतोड गोकुळचं कौतुक केलं आणि त्यांनी NDTVला आणि मदर डेअरीला विचारलं की तुम्ही आमच्या विदर्भाने मराठवाडा घेतला आहे आणि 5 लाख सांगलं विधानी 17-18 लाखावर एकटे जिल्ह्यात गेलं. वारलेच किती मला माहीत नाही म्हणते, कारण तो आकडा त्याच्यापेक्षा नव्हता. आणि यांचं कौतुक करा पहिले, गोकुळचं अशा पद्धतीने कौतुक केलं, क्वालिटीबलच कौतुक केले. कदाचित तुम्ही पेपरमध्ये वाचला असेल किंवा तुम्हाला डायरेक्ट मिळाला असेल. ही शाबासकीचा बाब नाही, त्यांच्या स्वभावाचा विचार केला. जे वस्तू देते ते म्हणतात ते आमच्यासाठी काय किंवा कदाचित आमची तिची ओळख पण नाही आहे. हे मी का सांगालो आहे, ह्या गोष्टी ह्या आमच्या स्ट्रॉंग पॉईंट आहेत. ह्या जिल्ह्यातला आमचा शेतकरी हा अतिशय कष्टकरी आहे आणि अतिशय जागृत आहे आमच्या महिला भगिनी, म्हणून आम्ही इथं पण गेलो. आम्ही काही स्वतःचं कौतुक राजकारण नाही. काही ऐकून घ्या, ज्या आज आमच्याच विरोधात 4 संचालक निवडून आलेले आहेत. शेवटी कोऑपरेटिव्ह आहे, इलेक्शन असत्या, 4 निवडून आले आहेत. त्यातले 3 संचालकांना जे विरोधात निवडले त्याच्यावर तुम्ही मुलाखत घ्यावी संघाच्या कारभाराबद्दल. मी असं म्हणत नाही, 4हीच्यावर घेत असतात, 4घांच्यावर वेगवेगळी घ्यावी. आणि एकाच संचालकाला, महिला संचालकाला आमच्या कामकाजाबद्दल थोड्या शंका असतील किंवा असतील, त्याच्यापेक्षा कारणं काय आहे ते त्यांनी तुम्हाला बोलले असेल, मी जरा स्पष्टीकरण करतोय. त्यांना सर्व मिटिंगला बोलवलं जातं, सर्व संपर्क सभाला बोललं जातं, सर्व कुठल्या मिटिंगला बोललं जातं, त्यांनी सांगावं आम्हाला बोललं जातं, त्यांना बोललं जातं. मिटिंगमध्ये आल्यानंतर त्या बोलत नाहीत. आता ते कोटियन इन्फो टेक्नॉलॉजीज LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम. USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी. कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी. डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध.
डे अँड नाईट या 2 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर. तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com. मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर. 8956911086.